टोमॅटोचं सार बनवण्याची ह्याच्यासारखी सोपी पद्धत तुम्ही अजून पाहिलीच नसेल. तर सुरुवातीला आपल्याला अगदी छान असे लाल टोमॅटो घ्यायचे आहेत. तर मी दोन्ही वेळेसाठी बनवणार आहे म्हणून 4 टोमॅटो घेतलेले आहेत. चांगले कट करून घेतले आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. एका टोपामध्ये लाल तिखट, थोडंसं हळद, गरम मसाला, मीठ घालायचं आहे आणि आपण वाटून घेतलेली टोमॅटो प्युरी घालायची. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं जेवढं आपल्याला बनवायचं आहे त्या अकॉर्डिंग. अगदी पातळही बनवायचं नाही. कोथिंबीर घालायची आणि सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर मिश्रण चांगलं शिजवायला ठेवायचं. त्यात मस्त एकदम फोडणी तयार करायची. फोडणीमध्ये 1-1.5 चमचा तेल घालायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि हिंग आणि थोडा बारीक कापून घेतलेला कांदा अशा प्रकारे सगळं घालायचं, मिक्स करायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर हे पूर्ण मिश्रण जे आहे ते आपण शिजवून घेतलेल्या सारमध्ये घालायचं. त्यानंतर सार पुन्हा 5 मिनिटं शिजवायचे आणि त्याच्यावर ओलं खोबरं किसून घालायचं, कोथिंबीर घालायची. रेडी झालेली आहे.